आता एक मोठी बातमी आहे। देशद्रोह म्हणजे काय माहीत नाही माझ्या पोराला, त्याला शिक्षा नको, सुखरूप घरी पोहोचवा, अमोल शिंदेंच्या आईने आता ही मागणी केली। या संदर्भात अमोल शिंदेंच्या आई वडील आणि ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे। काल लोकसभेत घुसखोरीचा प्रकार अमोलच्या घरी आहोत। आज अमोलची ही घटना झाल्यानंतरचा हा दुसरा दिवस आहे। आपण या ठिकाणी आहोत। त्याचे आईवडील सुद्धा आपल्या सोबत आहेत। ते काय सध्या अमोलबद्दल विचार करतायत आणि अमोलचं म्हणणं काय होतं हे आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊयात। सध्या त्यांच्या आई आपल्या सोबत आहेत। आई, काय सांगाल की अमोलनी हे जे केलेलं आहे ते का केलं आणि कशासाठी केलं, तुम्हाला काय वाटतंय? मोदी सरकारनं लॉकडाऊन पाडले, मला काम आता आमचं वय संपून गेलं, आता भरत्या निघून काय फायदा आहे, आता पोलीस भरती तरी बघतो म्हणून असा म्हणत होता। म्हणले बाबा नाहीतर नाही रे, उगा निराश होऊ नको, आजी काम धंदा करून खाऊ, काय ते तरी नशिबाचं गेलं नाही की तर नाही आहे, वय आहे तोपर्यंत तर नोकरीचं बघायचं, वय संपल्यावर तर काम जिंदगीभर करायचंच आहे, असं म्हणून त्यानं ही केला, विचार केला। आणि आम्हाला भरतीला चालला म्हणून, माझं काम आहे भरतीचं, चालला म्हणजे पेपर आहेत म्हणून गेला। ते पुढे काय केला, कशासाठी केला, ही समजा बेरोजगारी लोकांसाठीच माझ्या लेकरानं केला असेल। ही सरकारनं गुन्हा माफ करावं, माझ्या लेकराला शिक्षा करू नये, त्याचे काय इच्छा आहे ते पूर्ण करावं आणि आमच्यापर्यंत आणून सोडावं, ही आमची इच्छा आहे। अमोलला त्या ठिकाणी अटक झालेली आहे, सगळंही झालेलं आहे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी बऱ्याच जणांची मागणी आहे। तुम्ही काय इच्छा व्यक्त कराल याच्याबद्दल? देशद्रोहाची गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते सगळी, ते मला कळतच नाही काय आहे देशद्रोहाती, ते आम्ही काय शिकलेले नाही। म्हणजे देशाच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलंय असं त्यांचं म्हणणं आहे। अतिरेकी आहे तो, असं ते म्हणतात। अतिरेकी नाही माझं लेकरू, इथं गावात साऱ्या म्हणलं तर त्याचा स्वभाव कसला आहे तर सारा गाव घाई देईल। माझ्या लेकरानं कोणासंग भांडण सध्या केलं नाही। ज्यावेळेस पोलीस घरी आले त्यावेळेस आम्हाला माहिती झाली की दिल्लीला गेला, असं झालं, त्याचं पोलीस भरती आहे म्हणून आम्हाला इथून विचारून 9 तारखेला गेलेला आहे त्यानं दिल्लीला जायचे म्हणून। म्हणजे ह्याच्या पुढली काय घटना झाल्या, कसं झालं हे काहीच माहिती नाही। तर हे कळाल्यास वाटले की आम्हाला हे देशाच्या ह्याच्यासाठी केलेलं आहे त्यानं, म्हणजे जे बेरोजगार जे लोक आहेत ते मुलं, त्याच्यासाठीही माझ्या लेकरांनी केलं असेल ही आमची भावना चालली आहे। तरी सरकारनं काही करू नये, आमचं लेकरू आम्हाला परत करा आणि तिची जी इच्छा आहे मागण्याची ती देऊ त्यानं। अमोलची जी इच्छा आहे आणि सरकारने ऐकावी आणि त्याचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून तर अमोलला सुपूर्द आमच्याकडे करावं अशी मागणी सध्या अमोलच्या कुटुंबियाकडून केली जात आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।